Hello student, today we have discussed about the chapter number 5, oscillation. In this we have to study the what is meant by oscillation. We know that very well, the meaning of oscillation. Oscillation is very common and interesting phenomenon in the world of physics. In our daily life we come across various examples of oscillatory motion. Oscillatory motionचे आपण वेगवेगळे एक्झाम्पल आपल्या रोजच्या जीवनामध्ये पाहत असतो, बरोबर. लाईक रॉकिंग ऑफ क्रॅडल, स्विमिंग ऑफ स्विंग, मशीनची जी सुई असते ती, मोशन ऑफ द पेंडुलम ऑफ अ क्लॉक, आपल्या घड्याळाचे जे लोलक असतं त्याचंसुद्धा आपण मोशन पाहत असतो, ते सुद्धा ऑसिलेटरी मोशन असते. द व्हायब्रेशन ऑफ गिटार ऑर व्हायोलिन स्ट्रिंग अप अँड डाऊन ऑफ द मोशन ऑफ नीडल अँड द मोशन ऑफ प्रॉंग्स ऑफ व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क. व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्कच्या ज्या प्रॉंगची मोशन आहे ती सुद्धा ऑसिलेटरी मोशन आहे. हेअर द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज मोस्टली टू अँड फ्रो अप ऑर डाऊन मोशन. टू अँड फ्रो मोशन किंवा अप ऑर डाऊन मोशन आपण पाहत आलेलो आहोत. ऑसिलेटरी मोशन इज अ पिरियडिक मोशन. ऑसिलेटरी मोशन ही काय आहे? पिरियडिक मोशन आहे. मग ॲक्च्युली पिरियडिक मोशन म्हणजे काय? एक्सप्लेनेशन ऑफ पिरियडिक मोशन. एनी मोशन विच रिपीट इटसेल्फ आफ्टर अ डेफिनाइट इंटरवल ऑफ टाईम. एनी मोशन which repeat itself after a definite interval of time is called as periodic motion. कुठलीही मोशन जेव्हा रिपीट होत असते स्वतःहून एक डेफिनाइट इंटरवल ऑफ टाईममध्ये, त्या मोशनला आपण काय म्हणतो? पिरियडिक मोशन. वारंवार परत ती त्याच जागी येते. समजा आपण बॉल घेतला आणि फेकला भिंतीवरती, तो परत आपल्या पाठीमाग आपल्याकडं येतो, बरोबर. किंवा घड्याळाचं जे लोलक आहे त्याची जी मोशन आहे ती काय आहे? पिरियडिक मोशन आहे. बॉडी परफॉर्म पिरियडिक मोशन गोज ऑन रिपीटिंग द सेम सेट ऑफ मुवमेंट्स. तेच मुवमेंट परत होत असते. द टाईम टेकन फॉर वन सच अ सेट ऑफ मुवमेंट इज कॉल्ड ॲज पिरियडिक मोशन ऑर पिरियडिक टाईम ऑर पिरियड. आपल्याला फक्त इथं पिरियडिक टाईम म्हणजे काय हे माहिती असायला पाहिजे. द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ ऑसिलेटरी पिरियडिक मोशन इज द सिम्पल हार्मोनिक मोशन इन विच एव्हरी पार्टिकल ऑफ ऑसिलेटिंग बॉडी मूव्स टू अँड फ्रो मोशन अबाउट इट्स मीन पोझिशन अँड अलॉंग द सर्टन फिक्स्ड पाथ. इफ द पाथ इज स्ट्रेट लाईन द मोशन इज कॉल्ड ॲज लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. जेव्हा हा पाथ हा स्ट्रेट लाईन असेल तेव्हा ती मोशन काय असते? लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. द लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन ॲक्च्युली टेक अ रेक्टँग्युलर ब्लॉक ऑन अ स्मूथ फ्रिक्शनलेस हॉरिझॉन्टल सरफेस. आता एक रेक्टँग्युलर ब्लॉक घ्यायचा आहे आपल्याला. तो कसा असायला पाहिजे की त्याचं जे हॉरिझॉन्टल सरफेस आहे तो स्मूथ असायला पाहिजे. आपण आता 11वीमध्ये प्रॅक्टिकल केलेले आहेत, बरोबर. मग रेक्टँग्युलर ब्लॉक घ्यायचा, तो त्याचा सरफेस स्मूथ असायला पाहिजे आणि त्याच्यावरती एक ब्लॉक ठेवणार आपण, लाकडी ब्लॉक. अटॅच दॅट ब्लॉक विथ द स्प्रिंग. आणि तो जो ब्लॉक आहे तो स्प्रिंगला अटॅच करायचा आहे. देन मास ऑफ ब्लॉक इज स्मॉल एम. वेन वी पुल द ब्लॉक देन इट विल स्टार्ट परफॉर्मिंग टू अँड फ्रो मोशन. ज्यावेळेला आपण तो ब्लॉक हलवणार आहे तेव्हा त्याची जी मोशन असणार आहे ती काय असणार आहे? टू अँड फ्रो मोशन. देन दिस मोशन इज नथिंग बट द सिम्पल हार्मोनिक मोशन. आणि त्यालाच काय म्हणतो आपण? सिम्पल हार्मोनिक मोशन असं म्हणत असतो, बरोबर. लक्षात आलं की ज्या वेळेला ती मोशन ही स्ट्रेट लाईन असते आणि पिरियडिक असते त्या मोशनला काय म्हटलं जातं? लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन असं म्हटलं जातं. मग आता त्याचं जर एक्झाम्पल बघायचं म्हटलं तुम्हाला तर बघा, अशा प्रकारचा ब्लॉक आहे आणि त्याला एक स्प्रिंग अटॅच करायची आपल्याला. ज्या वेळेला आपण तो ब्लॉक सरकवणार आहे, आता फ्रिक्शनलेस तुम्हाला ते सरफेस घ्यायचं आहे, हॉरिझॉन्टल सरफेस. मग त्यावेळेला ती जी स्प्रिंग आहे त्या स्प्रिंगला जर आपण ताण दिला तर काय होणार आहे? तो ब्लॉक त्या स्प्रिंगला इकडं आपण ओढला तर त्या स्प्रिंगमध्ये जे तुम्हाला ती स्प्रिंग दिसते आहे ती कशा प्रकारची दिसणार आहे? स्ट्रेचड दिसणार आहे. त्यावेळेला ती काय असणार आहे? फ्रिक्शनलेस असणार आहे. अ स्प्रिंग ऑफ रिजिड ऑल अँड अदर एंड ऑफ ब्लॉक इज ॲज शोन इन व्हिडिओ. पुल द ब्लॉक ऑफ मास एम टुवर्ड्स द राईट अँड रिलीज इट. राईट साईडला तो ओढा आणि परत सोडून द्या. इट ब्लॉक विल बी बिगिन्स टू इट्स टू अँड फ्रो मोशन. दुसऱ्या वेळेला आपल्याला काय करायचं आहे? तिला आहे त्या पोझिशनमध्ये ठेवून नंतर त्यावेळेला त्याच्यावरचा फोर्स जो आहे तो 0 असेल. त्याच्यानंतर फ्रिक्शनलेस सरफेस असेल किंवा जेव्हा तुम्ही त्याला कॉम्प्रेस केलं, बघा कॉम्प्रेस केलं
तर त्यावेळेला त्याचा जो फोर्स आहे तो विरुद्ध बाजूला असणार आहे. त्यावेळेस जो फोर्स आहे तुमचा तो काय येतो F इज इक्वल टू मायनस के एस. देअर फोर्स इज इक्वल टू मायनस के एक्स. म्हणजे अशा प्रकारचे तुम्हाला 3 पोझिशन इथं दाखवलेले आहे. बरोबर, स्ट्रेच्ड पोझिशन, रिलॅक्स्ड पोझिशन अँड कॉम्प्रेस्ड पोझिशन. अशा पद्धतीने बघा, कॉम्प्रेस कसं राहील, स्ट्रेच कसं राहील आणि नॉर्मल पोझिशनला कसं राहील फ्रिक्शनलेस सरफेसवरती, ते इथं दाखवलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण इथं त्याचं डेरिवेशन पाहणार आहोत. जे इथं स्प्रिंग कशा पद्धतीने स्ट्रेच केलेली आहे, त्या स्प्रिंगला जेव्हा ब्लॉक नसणार आहे तर तेव्हा ती रिलॅक्स पोझिशन असेल, ते जेव्हा आपण जवळ आणणार आहे तेव्हा ती कॉम्प्रेस्ड पोझिशन असणार आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला त्या पोझिशन लक्षात येतील जेव्हा त्याला ब्लॉक अटॅच केलेला असेल. म्हणजे हे झालं लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनच्या संदर्भात. मग अशा पद्धतीने टेक अ रेक्टँग्युलर ब्लॉक ऑन अ स्मूथ फ्रिक्शनलेस हॉरिझॉन्टल सरफेस, अटॅच दॅट ब्लॉक विथ स्प्रिंग, मास ऑफ ब्लॉक इज m. when we pull the lock then it will start performing to and fro motion. This motion is nothing but the simple harmonic motion. लक्षात आली, सिम्पल हार्मोनिक मोशन कशाला म्हणायचं. मग ही अशा पद्धतीची डायग्रॅम बघा तुम्हाला दिलेली आहे. हे झालं स्ट्रेच्ड ब्लॉक ऑफ मास m. त्याच्यानंतर त्याच्यावरती असणारा फोर्स F इज इक्वल टू मायनस के एक्स. ब्लॉक तुम्ही ओल्डा की परत काय होणार आहे, ती जी पोझिशन आहे ते स्ट्रेच परत जाग्यावर येणार आहे. त्याच्यानंतर खाली दिले बघा रिलॅक्स्ड पोझिशन, फ्रिक्शनलेस सरफेस, मीन पोझिशनला तो ब्लॉक ओल्डा जाणार आहे, त्यावेळेला त्याच्यावरती असणारा फोर्स 0 असणार आहे. थर्ड पोझिशन कॉम्प्रेस्ड पोझिशन, F इज इक्वल टू के एक्स मायनस के एक्स, देन फ्रिक्शनलेस सरफेस. अशा पद्धतीने डायग्राम तुम्हाला समजून घ्यायची आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे एक्सप्रेशन पाहायचे आहेत. बघा, शोज द इक्विलिब्रियम, फिगर शोज द इक्विलिब्रियम पोझिशन इन विच स्प्रिंग इज एक्झिस्ट, नो फोर्स ऑन द ब्लॉक. त्यावेळेला त्याच्यावरती फोर्स कुठल्याच पद्धतीचा नसेल, त्यावेळेचं जे इक्वेशन असणार आहे तुमचं F इज इक्वल टू मायनस के एस. वेल इफ एक्स इज द डिस्प्लेसमेंट अँड रिस्टोरिंग फोर्स F इज गिवन बाय F इज इक्वल टू मायनस किंवा F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स, अशा पद्धतीने असेल. मग F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स असेल आणि जर आपल्याला प्रोपोर्शनॅलिटी साईन काढून टाकायचं असेल तर आपण के कॉन्स्टंट घेणार आहोत. मग के कॉन्स्टंट घेतलं तर त्याला फोर्स कॉन्स्टंट असं म्हटलं जातं. When we pull block right side from the mean position, the spring will pull object towards itself. That is, force produced by spring and us is opposite direction. फोर्स जो आहे तो काय असणार आहे, अपोजिट, मीन पोझिशनच्या अपोजिट डायरेक्शनला असणार आहे. दॅट फोर्स एक्झर्टेड बाय स्प्रिंग इज नथिंग बट द रिस्टोरिंग फोर्स. त्या स्प्रिंगवरती एक्झर्ट होणारा जो फोर्स आहे तो काय आहे, रिस्टोरिंग फोर्स आहे, विच ऑलवेज प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट डन बाय द ब्लॉक. देअरफॉर F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस एक्स and F is equal to kx. Negative sign indicate that the force is opposite from the force applied by us, and x is displacement and F is the restoring force by the spring. It depends upon the elasticity of the spring. कशावरती डिपेंड्स असणार आहे, तर स्प्रिंगच्या इलॅस्टिसिटीवरती डिपेंड असणार आहे. तर वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला याची व्हॅल्यू काढायची आहे. नाव इफ द ब्लॉक इज रिलीज्ड फ्रॉम द rightmost position and the restoring force exerted by the spring is accelerate it towards the equilibrium position. equilibrium position ला परत तो काय होणार आहे, ॲक्सलरेट होणार आहे. therefore A is equal to F by m. मग F ची किंमत आपल्याला माहिती मायनस के एक्स. मग ए काय येणार आहे, ॲक्सलरेशन काय येणार आहे ब्लॉकचं, मायनस के बाय एम एक्स. ॲज द ब्लॉक मूव टुवर्ड्स द मीन पोझिशन इट्स स्पीड स्टार्ट्स इन्क्रीजिंग ड्यू टू इट्स ॲक्सलरेशन. त्याच्यामुळं काय होणार आहे, ॲक्सलरेशनमुळं त्याचे फोर्स हा इन्क्रीज होणार आहे. मग ॲक्च्युली लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन, लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणजे काय, तर लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन इज डिफाइंड ॲज द लिनियर पिरियडिक मोशन ऑफ अ बॉडी इन विच
force or acceleration is always directed towards the mean position and its magnitude is proportional to the displacement from the mean position. बघा, linear simple harmonic motion is defined as the linear periodic motion of a body in which force is always directed टुवर्ड्स द मीन पोजिशन. फोर्स हा प्रत्येक वेळेला मीन पोजिशनकडं डायरेक्ट झालेला असतो अँड इट्स मॅग्निट्यूड इज प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोजिशन अँड मॅग्निट्यूड इज प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट ऑफ मीन पोजिशन. लक्षात आलं? तर इथपर्यंत तुम्ही वहीमध्ये ही डायग्रॅम काढा. ही डायग्रॅम विचारली जाते. अशा पद्धतीने तुम्हाला ह्याचा अभ्यास करायचा आहे. ही डायग्रॅम तुम्हाला विचारली जाते. हे डायग्रॅम व्यवस्थित लिहायचे आहे. त्याचं एक्सप्रेशन पाहायचं आहे. त्याच्यामध्ये लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन आलं पाहिजे आणि नंतर त्या वेगवेगळ्या फोर्सच्या ज्या कंडिशन आहेत त्यासुद्धा आल्या पाहिजेत. लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन इज डिफाइंड ॲज द लिनियर पिरियडिक मोशन ऑफ बॉडी in which the force is always directed towards the mean position and its magnitude is proportional to the displacement from the mean position. ठीक आहे, थँक्यू.